मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. म्हणूनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी आणि रघुवीर या चित्रपटामध्ये मी बाल नारायण म्हणजे बालपणीचे समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका साकारली आहे. ॲक्च्युली तसं बघितलं गेलं तर म्हणजे जो ट्रेडिशनल एक मार्ग असतो कोणताही रोल मिळवण्याचा, तर त्या मार्गाने माझी निवड झालेली नाही. त्यामुळे खरं बघितलं तर समर्थांनीच मला निवडलं आहे असं माझ्या मनातली भावना आहे. त्याचं कारण म्हणजे सज्जनगडावरती आमच्या घरी पिढ्यानपिढ्या गडावरची सेवा आहे, उपासना आहे. त्यामुळे दरवर्षी सज्जनगडावरती सेवेला म्हणून मी जात असतो. आणि या चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे शूटिंगची सुरुवात करण्यासाठी म्हणून 6 वर्षांपूर्वी सज्जनगडावरती संपूर्ण रघुवीरची टीम आली होती. आणि त्यावेळेला तिथे मी सेवेकरी म्हणून तिथे होतो आणि लहान होतो खूप तेव्हा. तर तेव्हा त्या टीममधल्याच लोकांनी तिथे माझी निवड केली. तिथेच गडावरती माझं ऑडिशनसुद्धा घेतलं गेलं आणि मग मला या रोलसाठी म्हणून निवडलं गेलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं समर्थांनीच निवडलं आहे आणि त्यांनीच ही जबाबदारी दिली असं मानून या चित्रपटासाठी. या भूमिकेसाठी अभ्यास कसा केलायस? भूमिकेचा अभ्यास आणि भूमिकेत जुनी जी भाषा आहे त्याबद्दल तसा विचार केला तर समर्थ हे म्हणजे आमच्या घरी अगदी पिढ्यानपिढ्यांपासून आमच्या घराचे गुरु घराणं असल्यामुळे लहानपणापासून समर्थांच्या गोष्टी किंवा समर्थांविषयी ऐकणं हे सतत कानावर पडत असायचं. त्यामुळे समर्थांची एक व्यक्तिरेखा नकळत मनामध्ये आधीपासून तयार होतीच, पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्या व्यक्तिरेखेला कुठेतरी मूर्तरूप देण्याचं भाग्य लागलं. त्यामुळे फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत तुलनेने, पण तरीसुद्धा त्या काळचा म्हणजे तो संपूर्ण 1600 शतकातला काळ आहे. त्यामुळे त्या काळची भाषा कशी असेल किंवा त्या काळची बॉडी लँग्वेज जी आपण म्हणतो ती जरा वेगळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा थोडासा विचार करावा लागला. आणि बाकी जिथे आमचं शूट सुरू असायचं तिथे प्रचंड गरमी होती. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमचं शूट झालं आणि जव्हार मोखाडा हा जो भाग आहे तिथे शूटिंग झाल्यामुळे तिथे खूप ऊन असायचं. तर त्या उन्हाचा एक चॅलेंजिंग थोडा भाग असा होता की जे टेंगूळ माझ्या डोक्यावरती बनवलं जायचं ते बऱ्याचदा उन्हामुळे ते पुन्हा वितळायचं आणि ते पुन्हा बनवावं लागायचं. त्यामुळे त्याची फार काळजी तिथे घ्यावी लागायची. बाकी असं विशेष काही जास्त असा त्रास काही झाला नाही, पण खूप छान प्रोसेस सगळी एन्जॉय. चित्रपटाच्या शूटिंग वेळेचा अनुभव आणि किस्से सांगशील का? ऋजुता देशमुख यांच्यासोबत तुझे सीन्स आहेत. तसं संपूर्ण क्रूमध्ये मी वयाने खूप लहान होतो आणि माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्ससुद्धा कमी होता सुरुवातीला. पण आमची पूर्ण रघुवीरची जी टीम आहे त्यांनी अगदी मला एखाद्या आपला परिवारातला जसा एखादा सदस्य असतो त्याप्रमाणे त्यांनी सांभाळून घेतलं. त्यामुळे कधीच असं वाटलं नाही. म्हणजे अक्षरशः सेटवरती सुद्धा सगळ्यांना मी दादा ताई असंच म्हणायचो आणि त्यामुळे एक फॅमिलियर वातावरण तयार व्हायचं. आणि ते वातावरण तयार झाल्यामुळे अगदी इझिली मला सहज हा अभिनय करता आला. फार काही त्रास झाला नाही. त्यातसुद्धा बऱ्याचदा समजा आता टेक्निकली बऱ्याच गोष्टी असतात की काही सीन आहेत ते टेक्निकली समजा काही जमलं नाही किंवा काही गडबड झाली तर पुन्हा शूट करावे लागतात. मग अशावेळी मी जरा घाबरून जायचो, म्हणजे आपलं काही चुकलं आहे की काय असं वाटायचं. पण बाकीचे सगळे सेटवर जे लोक होते ते समजवून सांगायचे की अरे असं असं झालं आहे आणि त्यामुळे आता तुला परत हा रिटेक द्यावा लागेल किंवा पुन्हा हा सीन करायचा आहे. मग नंतर हळूहळू सगळं तंत्र लक्षात यायला लागल्यानंतर साधारण 1-2 दिवसानंतर मी पूर्ण फॅमिलियर झालो. मग नंतर काही असं भीती वगैरे वाटली. चित्रपटामध्ये ऋजुताताई आहेत आणि बरेच सिनियर कलाकार आहेत, ते त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? एक म्हणजे डेडिकेशन, की ते कोणताही सीन ज्या वेळेला चालू असेल किंवा आता आपल्याला हा सीन शूट करायचा आहे तर ते पूर्ण वेळ म्हणजे जसं आपण एकांतामध्ये राहतो त्याप्रमाणे स्वतःच्या मनाशी त्या सीनची तयारी त्यांची सुरू असायची आणि ते पूर्ण फोकस राहून डेडिकेटेड राहून ते काम करायचे. त्यामुळे म्हणजे आपल्याला असं वाटतं की अभिनय करणं ही सोपी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण त्या जागेवर असतो तर एखाद्या कलाकाराला किती मानसिक त्याचं स्थैर्य ठेवावं लागतं आणि किती काय काय गोष्टींमधून त्याला पास व्हावं लागतं हे त्यावेळेला मला कळलं.
आणि अर्थातच त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनीसुद्धा बऱ्याचदा मी लहान होतो आणि अनुभवही पहिलाच होता, त्यामुळे बऱ्याच गोष्टी स्वतः मला समजावून सांगितल्या आणि अगदी फॅमिलियर वातावरणामध्ये सगळं. अभिनयासाठी एखादा मिळालेला त्यांच्याकडून सल्ला? एक म्हणजे लव युअर वर्क. जे पण तुम्ही काम करता ते जर तुम्ही पूर्ण मनापासून केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. आणि एवढ्या वर्षानंतर चित्रपट येतोय, 6 वर्षानंतर येतोय, तर कसं वाटते, कशी प्रतिक्रिया आहे तुझी? खूप छान वाटतंय. म्हणजे ह्यापूर्वीसुद्धा 1-2 वेळेला घोषणा झाली होती, तर त्यावेळेला मात्र काही कारणामुळे पुन्हा पुढे ढकललं गेलं आणि मग थोडीशी निराशा अर्थातच मनामध्ये होती की खरंच कधी आपल्याला बघायला मिळतो चित्रपट किंवा सगळ्यांसाठी कधी खुला होतो आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी रिलीज होतो आहे याची फार वाट सगळे आम्ही बघत होतो. पण आता मात्र समर्थांनी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांच्याच इच्छेने आता चित्रपट पुन्हा येतो आहे ही भावना मनामध्ये आहे. चित्रपट आलाय तर तुझे मित्र असतील, तुझ्या आईवडील, त्यांची कशी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? खूप छान. म्हणजे बऱ्याच माझ्या मित्रमंडळींनी सुद्धा अनेकदा मला विचारलं की कधी एकदा येतो आहे चित्रपट आणि अनेक वर्ष ते सुद्धा माझ्यासारखीच वाट बघत होते. त्यामुळे जेवढा आनंद मला झाला आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आनंद सगळ्यांना त्या झाला आहे, कारण एवढ्या वर्षाची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. आणि थोडंसं म्हणजे एक गोष्ट गोंधळून टाकणारी आहे की बरंच माझं त्या चित्रपटातला जो लूक आहे तर त्यामध्ये आता पुष्कळसा बदल झाला आहे, उंची वाढली आहे, बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. पण तरीसुद्धा त्या काळामधलं जे ते सगळं काम होतं तर ते बघून आता पुन्हा खूप छान वाटतंय. म्हणजे सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत्या. चित्रपटातला एखादा आवडता सीन? आवडते तर सगळेच सीन आहेत. तसं दंगा मस्ती करण्याचा जो सीन आहे, जे गाणं आहे एक संपूर्ण त्यामध्ये आम्ही खूप मजा केली. म्हणजे अक्षरशः आमची जी सगळी टीम होती 7-8 मुलं होती लहान माझ्या वयाचीच, त्यामुळे तो दिवस संपूर्ण सेटवर आम्ही खूप मस्ती केली आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा मस्तीच अपेक्षित होती, त्यामुळे अनायसे आम्हाला ती संधी मिळाली. त्यानंतर पळून जाण्याचा जो सीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला तिथून पळून जायचं आहे लग्नातून तर अर्थात पायात चप्पल वगैरे काही नव्हते आणि त्या जंगलामधून पळून जाताना असं झालेलं की काटे बरेचसे पायाला टोचत आहेत, पण पुन्हा रिटेक घ्यायची पाय यायला नको म्हणून मी धावत सुटलो. पण नंतर ज्या वेळेला पुढे जाऊन थांबलो आणि बघितलं तर खूप काटे पायामध्ये शिरलेले, तिथे मी बसलो. पण आमच्या संपूर्ण सेटवरचे सगळेच म्हणजे तिथे आल्यानंतर आणि अक्षरशः म्हणजे सरांनी स्वतः माझ्या पायातले काटे काढायला तिथे मदत केली. त्यामुळे अगदी एका कुटुंबासारखं वातावरण, सगळे एकमेकांची काळजी घेत असं छान शूटिंग पार पडलं. आणि प्रेक्षकांना काय सांगशील चित्रपटाबद्दल? प्रेक्षकांना आत्ता तरी एवढंच सांगेल, 23 तारखेला नक्की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा तुम्ही बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हा चित्रपट म्हणजे खरं तर समर्थांविषयी आपला दृष्टिकोन एक तयार व्हावा आणि समर्थांविषयी अजून कुतूहल तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावं यासाठी आहे. हा चित्रपट बघून जर कोणाला दासबोध वाचायची इच्छा झाली आणि त्यांनी वाचला तर खऱ्या अर्थानं आमचं त्या ठिकाणी प्रयत्न सगळे सफळ झाले असं आम्हाला म्हणता येईल. धन्यवाद.